NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। गॅससाठी वारंवार फेऱ्या, सिलेंडरसाठी नागरिकांची धावाधाव। अचानक पावसाने तोरणमाळ गाठरले, पर्यटकांची तारांबळ। शहादा पोलिसांची मोठी कारवाई, 60 लाखांच्या विदेशी दारूसाठा जप्त। सिनेस्टाईल पाठलागानंतर दारू तस्करी उघड, 13 लाखांच्या मुद्देमाल जप्त। आता सविस्तर बातम्या। शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे। सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक लोकांना रोजगाराचे काम सोडून शहादा येथील गॅस एजन्सीकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार सिलेंडर बुकिंग करूनही 8 ते 10 दिवसांपर्यंत गॅस मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे। बुकिंग नंतर मोबाईलवर DSC क्रमांक पाठवला जात असला तरी प्रत्यक्षात सिलेंडर वितरण उशिरा होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे। त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे। दरम्यान काही ठिकाणी जास्त पैसे देऊन सिलेंडर मिळत असल्याच्या चर्चांमुळेही नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे। माझं नाव राजेश साळवे। या ठिकाणी आम्ही वारंवार KYC करून सिलेंडर काही येत नाही आणि सिलेंडरचे फार मोठे प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट त्या ठिकाणी होत आहे। आणि इकडे कधी आलं KYC करा, KYC करून आता पुन्हा काय आहे ती पोझिशन या ठिकाणी सिलेंडर अजिबात मिळत नाही। किती दिवसापासून मिळत? हे जवळजवळ म्हणजे 2-3 महिन्यापासून हाच प्रकार चालू आहे। बुकिंग केली होती का? हो, बुकिंग केलेली होती, पण काही सिलेंडर येतात आणि मेसेज आपल्याला बुकिंगचा येतो पण तो लगेच कॅन्सल होऊन जाईल। अशा पद्धतीने ही सेवा सोना इंडियन गॅसेसकडनं ही सेवा त्या ठिकाणी अशी देण्यात येत आहे। तर हा आमचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, फार मोठी तकलीफ आम्हाला या ठिकाणी होती। तर यासाठी तुम्ही मीडियाच्या माध्यमातून काहीतरी तोडगा याच्यातून काढा। गॅस अभावी ग्रामीण भागातील काही कुटुंबांवर पुन्हा चुला पेटवण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे। याबाबत संबंधित प्रशासन व गॅस वितरकांनी तातडीने दखल घेऊन नियमित पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, शहादा। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पर्यटकांची एकच धावपळ उडाली। काल गेल्या काही तासांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असून उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळवण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अनपेक्षित पावसाचा अनुभव घ्यावा लागला। निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणांचा आसरा घ्यावा लागला। पावसामुळे परिसरातील वातावरण अधिक आल्हाददायक झाले असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा मार्गे गुजरातकडे सुरू असलेल्या अवैध विदेशी दारू तस्करीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 60,45,600 रुपयांच्या दारूसाठा जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दारू माफियांच्या नेटवर्कमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरियाणाहून आलेला संशयास्पद कंटेनर शहादा मार्गे गुजरातकडे जात असताना पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली। सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत ट्रकमध्ये शिताफीने लपवून ठेवलेल्या विदेशी दारूचा मोठा साठा उघड झाला। पोलिसांनी कंटेनरसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले आहे। या तस्करी मागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानाप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली। NDT न्यूजसाठी राजू मंसूरी, शहादा।
नवापूर तालुक्यातील खानबारा शेही निजामपूर मार्गावर विसरवाडी पोलिसांनी थरारक कारवाई करत अवैध दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश केला. गुजरातकडे चोरट्या मार्गाने दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लिनेश पाडवी, सागर चौधरी, श्याम पेंडारे, दिनेश पावरा व चालक राजू कोकणे यांच्या पथकाने खानबारा शेही निजामपूर मार्गावर सापळा रचला. दरम्यान क्रेटा कार संशयास्पदरित्या जाताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन भरधाव पळवून नेल्याने पोलिसांनी स्टाईल पाठलाग सुरू केला. या थरारक कारवाई दरम्यान एका शेतकऱ्याच्या मदतीने ट्रॅक्टर रस्त्यात आडवा उभा करण्यात आला. त्यामुळे वाहन थांबले. मात्र चालक घटनास्थळावरून फरार झाला. तपासणी दरम्यान कारमध्ये देशी विदेशी दारूचे खोके तसेच नामांकित कंपनीच्या बिअरच्या पेट्या आढळून आल्या. जप्त दारूची किंमत सुमारे 2,99,000 रुपये असून वाहनासह एकूण मुद्देमाल सुमारे 13 लाख रुपयांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार तस्कराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. NDT न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी.